रामकृष्ण हरे. सज्जन हो, मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील, जाहले असती केवळ माझे ठाये. मनुष्य हा स्वभावतः भजनशील आहे. भजन हा त्याचा स्वभाव आहे आणि भजनातून भाव निर्माण होतो आणि त्यामुळे समाजावर आणि भगवंतावर प्रभाव पडतो. तेव्हा भजनामध्ये भाव हा महत्त्वाचा आहे. तेव्हा मग भजन म्हटलं की त्याच्यामध्ये राग रागिण्या वगैरे असं सगळं विषय येतो. आता राग याचा अर्थ आहे राग हा म्हणजे प्रेम. राग या शब्दाचा अर्थ आहे प्रेम जे आहे ते असतं रागामध्ये. आणि राग व्यवहारातला आहे, त्याच्यावर फार रागवलो मी, तो राग वेगळा, तो क्रोध आहे. आणि इथे जो संस्कृतचा शब्द आहे राग हा म्हणजे प्रेम, तो जो राग आहे गायनातला राग आहे. गायन जे आहे ते गायन, मग ते शास्त्रीय असो, उपशास्त्रीय असो, लोकसंगीत असो, सुगम संगीत असो, काहीतर कुठलंही संगीत असो, तर ते जे गायन आहे ते एकतर लोकांसाठी असतं आणि त्याला राग रागिण्यातून मग ते गावं लागतं, मगच ते लोकांना आवडतं. ते आहे राग. आणि त्या रागाला अनुपसर्ग जोडला की अनुराग हा म्हणजे प्रेम. स्वतःसाठी गायचं, भगवंतासाठी गायचं, आणि ते संतांनी केलं. आजचा विषय तो आहे अनुराग, भगवंतावर असणारं नितांत प्रेम. आणि ते प्रेम संतांनी गाणे कसे आणि कुणासाठी गायले हा त्यातला मुख्य शीर्षकाचा भाग आहे. ऐका, तुकाराम महाराज भगवंतापुढे उभा राहतात आणि झालं गाणं गायला सुरुवात करतात. काय गाणं गातात, आहा हा, ऐका अभंग. गाऊ नेने काहे कळा, गाऊ नेने काहे कळा. त्या विठाई समोर उभा राहतात. तुकाराम महाराजांची आई विठाई, आणि आईला लेकराचं बोबडे बोल, बोबडं काही असू दे, गाणं असू दे, नक्कल असू दे, त्या लेकराचं सगळं त्या आईला आवडतं. आणि मग त्या विठाईसमोर तुकाराम महाराज गातात. आणि गात असताना ते काय म्हणतात विठाईला बघा. गाओ ना नेने काहे कळा, गाऊ नेने कळा कुसरी. आई बघ, आता मी गातोय बरं का, मला गाऊ नेणे, मला गाणं काय नीट समजत नाही, आणि त्यातली जी कला आहे गाण्यातली, तीही मला नीटनेटकी समजत नाही. आणि कुसरी म्हणजे मला ताना मारणं, त्याच्यामध्ये सरगम घेणं, त्याचे नोटेशन म्हणणं, असं मला काही फारसं माहिती नाही आहे. गाऊ नेने कळा कुसरी, कान धरून म्हणे हरी हरी, हरे हरे, हरे हरे कळा कुसरी. माझी या बोबडे या बोला, माझी या बोबडे या बोला. महाराज म्हणतात कान धरून म्हणे हरी हरी, हरी हरी, कान धरून मी हरी 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 म्हणतोय. माझी या बोबडे या बोला, माझे बोबडे बोल आहेत. आणि आईला लेकराचे बोबडे बोल फार आवडतात. चित्त द्यावे बा विठ्ठला बोबडे या बोला, माझी या बोबडे या बोला. विठ्ठलाई, विठाई, माझ्या गाण्याकडे चित्त दे, इकडे तिकडे भटकू नको, तुला मोठं काम आहे, तू जगत माऊली आहेस, तेव्हा
मी जे गातोय ना जरा माझ्याकडे ऐक माझं गाणं. चित्त देई बा विठ्ठला बोबडे या बोल माझी या बोबडे या बोल. आता हे बोबडे बोल रागरागिण्या नाही, सरगम नाही, ताना नाही, असं गात असताना मज लोक हसतील ना. मज हासतील लोक परी मी गाईन निशंक. मला लोक हसतील, याला काय ताना मारता येत नाही, याला अवरोह नीट येत नाहीत, याला सम कळत नाही, हे असू दे. पण परी मी गाईन निशंक, लोक हसू दे पण मी निशंक होऊन गाणार. तुझे नामी मी निर्लज्ज, तुझ्या नामाची मला गोडी लागलेली आहे. आणि मग मी ते नाम घेताना इतक्या आनंदात जातो की मी त्याच्यात निर्लज्ज होतो. मला लाज नाही शंका प्रेमे धालो म्हणे तुका, असं एक अभंग आहे. मला लाज शंका बिंका काही वाटत नाही. तुझे नामी मी निर्लज्ज काय जना सवे काज. मला लोकांचं काय घेणं नाही आहे, मला काय त्यांच्याकडून विशारद पदवी मिळवायची नाही आहे, त्याला काय संगीताचे मला पुरस्कार मिळवायचे नाही आहेत. मला तुझं आणि तुझं प्रेम आणि माझा स्वर जो अंतरीचा आहे तो मी त्याच्यामध्ये काना धरुणी म्हणे हरी हरी म्हणत मी गाजं माझं सुरू करतो आहे. तुझे नामी निर्लज्ज काय जना सवे काज. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, आई तुका म्हणे माझी विनंती ऐकाय. तुम्ही परेसा कमलपती, तुम्ही परेसा कमलपती, माझी या बोबडे या बोल, माझी या बोबडे या बोल. चित्त देई बा विठ्ठला, चित्त देई बा विठ्ठला बोबडे या बोल, माझी या बोबडे या बोल. आहा हा हा. विठाईच्या पुढे तुकाराम महाराज लेकरू म्हणून बोबडे बोल गात आहेत. ते विठाईला आनंद होतो आहे. विठाई त्याचं बोट धरून नाचायला लागली गाण्यामध्ये. अरे गाणं तुकाराम महाराजांचं एक तर त्या विठाईसाठी आहे आणि एक तर स्वांत सुखाय आहे, असं ते संतांचं गाणं असतं बघा. आता आम्ही तुम्ही जे गातो ना, तर एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्याला कळेल की कोण कोणासाठी कसे कसे गातात ते. एका बाईच्या पतीने तिला 3.5 तोळ्याची नथ करून आणली सोन्याची. तिला एवढा आनंद झाला, रात्री जात्यावर दळायला बसली आणि पतीवर गाणं गायला लागली. नथ आणली करून आये तुझ्या जावयान, आई तुझ्या जावयान, भाव तुझ्या मेव्हण्यान. पतीवर गाणं गाती आहे बघा. राया तुझ्या डोळ्यात मोतियाचे पाणी, राया तुझा रंग जवसाच्या फुलावाणी. काय गाते बघा, विशेषण काय आहेत. हा डांबरी छाप होता, काळूराम कोळसे होता. ढेकळात पडला तर 6 महिने तपास लागायचा नाही. पण ती कसं गाणं गाते बघ पतीवर. रात्रभर पतीवर गाणं गात होते. आणि सकाळी पाठ कबीर जे आंघोळीला चालले होते त्या बाईचं त्यांनी गाणं हे ऐकलं. तेव्हा कबीर म्हणतात त्या बाईला, जिसने नथ दिया उसी को गाये बार बार, जिसने नाक दिया उसी को भी पुकार. बाई, अरे ज्याने नथ केली त्याचं रात्रभर गाणं गातेस, पण ज्याने नाक दिले त्याचं एखाद्या वेळेला तरी मन की. नाक दिलं नसतं तर नथ कुठं अडकवली असते. कबीराने तिची लक्षवेधी भगवंताकडे केली की भगवंताची कृपा आहे, त्याचं पण गाणं गा.
तेव्हा बाई रात्रभर गाणं गात होती, जागली रात्री. दुसऱ्या दिवशी ओट्यावर झोपली, उन्हाळ्याचे दिवस होते. चोराने दुपारीच ती नथ हेरली होती. रात्री चोराला काचक्याने नाक कापलं, नथही गेली, नाकही गेलं. आता बाईला लोका द्यायला नाकच नाही राहिलं, नकटी झाली. आता काय करायचं? मग मालकाला सांगितलं तिने पतीला, अहो ताबडतोब शहरात जा आणि ते प्लॅस्टिकचं नाक घेऊन या, मला नाक सर्जरी करून बसवायचं आहे. आणि सर्जरी करून नाक बसवलं. बाईने पिशवी घेतली आणि आठवड्याच्या बाजारात गेली, मिरच्याच्या बाजारात गेली. काय भाव मिरच्या? 10 रुपये किलो, 5 किलो द्या. मिरच्या द्यायला लागल्यानंतर ठसका उठला. आच्छिंग केल्यानंतर नाक उडालं आणि त्या दुसऱ्या बाईच्या तोंडावर जाऊन धडकलं. ते म्हणले, ए बाई नाक. अगं बाई म्हणले, कृत्रिम कृत्रिम. माणसाचा भर कृत्रिमवर आहे. ज्याने दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान. ज्याने इंद्रिय हात पाय कान दिले तयाचे भजन चुकवू नका, असा या भागाचा तात्पर्य अर्थ आहे. तेव्हा हे लक्षात घ्या की काही लोक पतीचं गाणं गातात, महिला काही उद्योगपतीचं गाणं गातात, काही पुढाऱ्याचं गाणं गातात. तुकाराम महाराज कमलापतीचं गातात, माझी या बोबडे या बोल. हा आजचा आपला विषय आहे. बोबडे बोल आईला फार आवडतात. तुकोबांचं गाणं त्या विठाईला फार फार आवडलेलं आहे. आणि असंच तुझं जरी नाही मधुर उत्तर नाही सुस्वर दिदला देवे, नाही तया विन भोकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण राम हरी, नाही तया विन भोकेला विठ्ठल. गिरीधर लाल तो भाव का भोका, राग कला नाही जानत तो का. असं ते गाणं, अंतरीचं गाणं, अंतरीचा स्वर भगवंताला फार फार आवडतो. तसं गात चला, देवाला नक्की आवडेल. देव आपल्यावर कृपा करेल, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा आजचा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.